नमस्कार मित्रांनो, मी आलेलो आहे माथेरान हिल स्टेशनवर. तर तुम्ही बघत आहात तिथे सगळे खूप भारी किती वातावरण आहे, सगळं आहे, झाडं आहेत, खूप सारे प्राणी आहेत, माकड काय, बाकी घोडे पण आहेत, तिथे घोडे पण आहेत सवारीसाठी, खूप छान आहे. तर आपण बघूया नंतर ह्या व्हिडिओमध्ये. खूप ठिकाणी आहे तिथे फिरण्याजोगी, खूप सारे म्हणजे खूप. तर इथे फिरण्यासाठी मला वाटतं कुठल्या तरी लावसा पॉईंट काहीतरी आहे ठीक आहे, बघूया आपण. मी माझ्या फॅमिलीसोबत आलेलो आहे. इथे दीदी आणि भाऊजी आहेत. पण बघत आहात कसा फोटोशूट चालू आहे. हा माझा मामाचा मुलगा, हा माझी दीदी आणि पलीकडे आहेत भाऊजी. फोटोशूट मस्त चालवला आहे यांचा, एकदम मस्त. आणि हे आहेत रोहन जमदडे, आमचे प्रोफेशनल फोटोग्राफर, एकदम प्रोफेशनल. मित्रांनो, मी आलेलो आहे माथेरान हिल स्टेशनच्या इथे आणि तो खूप नजारा किती सुंदर आहे बघा. इकडे दर्या, एकदम धुकं वगैरे आहेत. इकडे खाली रस्ता जाण्यासाठी मार्ग आहे. खूप सारे लोक येतात. पुढे पाण्याचा झरा आहे, वाहत आहे. इकडे काहीच दिसत नाही, एकदम धुकं वगैरे सगळं आहे, एकदम खूप मस्त आहे. चला आपण पुढे बघूया अजून काय. दोस्तों, हम आए अमेज़न के जंगल में ये देखो, इधर स्टॉल था और ये मेरे दोस्त थे और हम जा रहे हैं अंदर जंगल में और एडवेंचर के लिए. निकते है चांगला. हे गाणी लाव ना, गाणी लाव. कुत्री करते का व्हिडिओ. कोणत्या दिशेला जायचंय नेमकं? अमेझॉन जंगल. हा दिसला. चला, हे बघा रे, ते नाही तिसरीकडे जाऊन बसायचं, इथून निघायचं. पण हा घालावंच लागणार आहे, खूप पाऊस. वॉट अ ब्युटिफुल व्ह्यू मित्रांनो. इकडून असं आलोय. खाली बघा, इथं तुम्हाला सगळी दरी दिसते बघा. इथे खाली, एक मिनिट झूम करतो. खाली बघत असाल का, खाली लोक राहतात तिथे. आपण इतक्या वर आलेलो आहे आणि पहिली गोष्ट आम्हाला माहितीच नाही कुठं जायचंय. आम्ही असंच चाललोय फिरत. आमचे भाऊजी आणि दिदी यांचा प्लॅन होता इथं माथेरानला जायचा. माथेरानमध्येच आमची माती होऊन जाते काही असं वाटते. तर मित्रांनो, खूप वारं सुटलं इथे आणि शेवट आम्ही आमच्या इथं पॉईंटवर पोचलोय. आमचं मामा सुटला रोहन. इतकं वार आहे. सुटले बघा. सॉरी, खूप वारं सुटलेलं आहे इथे. आपण आता जाऊया गिरबेट पॉईंटचं मेन ठिकाणावर. भाऊजी, दीदी, आपण मेन पॉईंटवर जाऊया. रेकॉर्डिंग चालू आहे मेन पॉईंटवर. रस्ता खूप खराब आहे, पण जाऊया आपण तिकडे. चला, ते तिकडे गेले, मी इकडे जातो. एकदम असा काय खूप भारी वाटतं इथे. या
आपल्या ऑफिसची कटकट 9 ते 5. कधीतरी अशा वातावरणात फिरल्यावर मन मोकळं होतं. आणि एवढं मी आज जीवनामध्ये पहिल्यांदा बघितलं. खूप मस्त पॉईंट आहे. हां, 1 मिनिट. खरंच खूप भारी वाटतंय. सगळीकडे असं आबाळ जमिनीला टेकल्यासारखं जिथं आपण तिथं पोहोचलोय असं वाटतंय. आईची जायला नको. आपण आपली स्वतःची स्थिती पण बघितली पाहिजे. कारण की अशा ठिकाणी आल्यावर आपलं मन सारखं उचलत असतं. त्यामुळे आपण इथेच अलीकडे थांबून निसर्गाचा आनंद घेऊया. आपण माथेरानच्या गिरबीट पॉईंटवर आणि तुम्ही बघताय तर तुम्हाला सांगतो, येताना एवढा रस्ता कठीण होता आणि एवढं जंगलातला रस्ता होता तसा होता. आणि घाबरत शेवटीपर्यंत आलो. इथे कोणी सुद्धा नव्हतं. इथे त्या मार्गावर कोणी सुद्धा नव्हतं. आम्हाला आश्चर्यचकित झालो, इथे कोण कसं काय नाहीये. आम्ही रस्ता चुकलो की काय. शेवट गुगल मॅपला 2G कनेक्शन चालू होतं माझं वोडाफोनवर. आणि आम्हाला वाटलं रस्ता चुकला का काय. आता म्हटलं कसं काय बघावं. तर नंतर मग शेवट चालत 1-2 तासाच्या नंतर हा गिरबीट पॉईंटवर आलो. आणि इथं मनापासून एवढं भारी वाटलं की तेवढं आम्ही चाललेलं काहीतरी फळ भेटलं आम्हाला. तर काय समज मित्रांनो, तिकडे तुम्ही बाजूला असाल किती हे लोक किती मजा घेत आहेत. खूप डेंजरस आहे. भीतीचं वातावरण आहे एवढं. कसलं खपरं उडून गेली असतील. हे बघत असेल किती खाली आहे इथं. झूम करून दाखवतो. कसं काय तयार झाली इथं. झूम करून दाखवतो तुम्हाला. मोबाईल सुद्धा 1 मिनिट. भारी वातावरण आहे इथे. मी तिकडे एकदम टॉपच्या लोकेशनला जातो. बघ तिथे कसं विषय. माझी तर माती कम्युनिटी झालं. जातोय ब्लॉग बनवायला. ब्लॉग बनवणारच एडिट करायला कोण आहे पुन्हा. खूप वार आहे. मला फाटायला लागली बाई. खरंच खूप एवढं तिकडे लोक काय झोपडी आहे काय माहिती. मला एकदा व्ह्यू दाखवतो. तर इथे थांबूया. एवढं फार इथे आपल्या धरायसाठीच बनवलेलं आहे. हा, खूप मजबूत आहे. हे मजबूत आहे नाही काय. धरून थांबू. आता तुम्हाला आता व्ह्यू दाखवतो सगळा पूर्ण एकदम. आपण इथे आहे. इथून खालून आलतो इकडून. तर हा बघा व्ह्यू कसा आहे. एकदम निसर्गरम्य असा. मनाला मन मोकळं होण्याचा. तिकडे वारं खूप आहे एवढंच. आणि आम्हाला तिकडून भाऊजींना एक गुलदस्ता आणलाय आणि तो आता दिदीला देणार आहे. ते आपण त्याचा मुवमेंट कॅप्चर आपल्या कॅमेरामध्ये. 1 मिनिट बॅक कॅमेरा. आता कुठे ब्लॉग मध्ये मसाला टाकल्यासारखं वाटायला लागलेला आहे. एकदम आपल्या ब्लॉग मध्ये थोडासा आनंदाचा क्षण आलेला आहे. इथे खूप भारी वाटत आहे. यांची जोडी अशीच कायमस्वरूपी टिकत राहावी. प्लास्टिक सारखी.
यांची जोडी अशीच प्लास्टिक सारखी टिकत राहावी पृथ्वीवर. गिरपेट पॉइंट वरून जायचं आपला क्षण आहे आता. खूप मस्त होतं इथला, बघू शकता. पाठवेल मला हा क्षण इथला, खरंच खूप म्हणजे भारी होता. चला आता आपण इथून निघूया. सॉरी गाईज, थोडं कॅमेरा वगैरे पकडता वगैरे थोडंसं कळत नाहीये. ठीक आहे, असू द्या. आपल्याला जायचं आहे आता इथून. तर पण खूप मस्त आहे यार. तुम्ही एकदा इथं व्हिजिट करून बघा, तुम्हाला खूप भारी वाटेल. ठीक आहे. तर मित्रांनो, आपण आता इकडे दुसऱ्या लोकेशनवर जातोय. गिरबीट पॉईंट आपला झालेला आहे म्हणून आता सध्या. इकडे आपली मंडळी, आपली गँग फुल एनर्जेटिक फील्डमध्ये आलेली आहे. काय गुप्तगो चालू आहे मला सोडून याची काय माहितीच नाही यार. आता आम्ही गिरबीट पॉईंटवरून हायस रिटर्न माघारी चाललेलो आहे. इथे माथेरान वॉटरफॉल म्हणून एक फेमस प्लेस आहे व्हिजिट करण्याजोगी. आम्हाला रस्ता माहीत नव्हता. आम्ही गुगल मॅपच्या द्वारे जाण्याचा प्रयत्न करतोय आणि तो रस्ता तुम्हाला दाखवतो मी कसा होता जाताना. हाच तो रोड. ए रोहन, रोहन, रोहिना कुठे गेलं? रोहन, ए रोहिना कुठे आहे? ए दिदे, रोहिना. गाबडं सापडलं बघा. मला वाटलं इकडंच कुठेतरी दरीत बिरीत पडलं काही, मागणं मोतायला थांबलेलं. त्या मायला ह्याच्या कसं वाटतंय सर? कसं वाटतंय मित्रांनो? एकदम मस्त झाडं झुडपं, एकदम हिरवगार असं आपलं माथेरान. एकदम निसर्गरम्य वातावरण. पाऊल वाट. इकडे आता एक दूधवाला आलता. दूधवाला कशासाठी आलता काय माहीत नाही आहे, पण तिथं गणपतीचं छोटंसं असं देवस्थान होतं. देवस्थान म्हटलं तर एक छोटं कोणीतरी असं बनवलेलं. पाया वगैरे पडलो तिथे, थोडी श्रद्धा इकडे तरी आहे. हां, तर त्यांना आम्ही विचारलं इकडं कोणच कसं काय येत नाही आहे. तर ते म्हणाले इकडं जास्त करून कोण येत नाही, खूप लांब पॉईंट आहे आणि रस्ता एकदम असा बघतायच कसा आहे रस्ता हा. तर कोण येत नाही म्हणले. आणि आम्ही जो मेन सिटीमध्ये होतो, आतमध्ये सिटीमध्ये नाही सॉरी काय म्हणायला लागेल, सिटी नाही मार्केटमध्ये होतो तिथे. तर तिथे एका स्टॅच्यूला 17 जण खेटत यायला फोटो काढायचे. बरं, फोटो काढण्याचं काय नाही आहे, पण तिथे फोटो आपल्या काढायचं म्हणजे थांबा, वेळ हे करा, इकडं माणसं बिनसं सगळं गालवा गोंधळ. इकडे एकदम जंगलात असं आलो आहे ना, कोण सुद्धा नाही आहे. पण इकडे येताना एवढं भीतीचं वातावरण होतं मित्रांनो, काय सांगू तुम्हाला. वाघ बिग जर आला तर उद्या पेपरमध्ये आमची न्यूजच छापली असती. ऋषिकेश नामदे, मयुरी नामदे, रोहन आणि भाऊजी, आमच्या चौघांची पेपरमध्ये न्यूज छापली असते. उद्या तुम्ही वाचत बसला असता इथे कोण वाघ वगैरे काय असला प्राणी आला असता तर. खूप भारी वाटतंय. पण मित्रांनो, कॅमेरा स्विच करा येत नाहीये मला. रोहिण्याच्या साईडने दिसतंय मला.